सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फॉनिक. तर सगळ्यात बेसिकपासून मी तुम्हाला इंग्लिश वाचायला शिकवणार आहे. जर तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघितले तर तुम्हाला लवकरात लवकर 15 ते 20 दिवसात तुम्हाला इंग्लिश बोलता व लिहिता येईल. तर तुम्हाला जर इंग्लिश लवकर शिकायचं असेल तर माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. तर सगळ्यात आधी बेसिकली जी तुम्ही बाराखडी पाठ करतात, जी तुमच्या पुस्तकामध्ये असते, जी तुमच्या इंग्लिशच्या बुकमध्ये असते, त्याच्यामध्ये तुम्हाला जी बाराखडी असते ती पूर्ण पाठ करायची नाही. ती पूर्ण बाराखडी पाठ करणं कोणालाच नाही होत. मला माहिती आहे की कोणाकडनं पूर्ण बाराखडी ती पाठ करायला तुम्हाला खूप मोठी वाटते. की मी आज तुम्हाला एक ट्रिक सांगेल की ज्याच्याने तुम्हाला पटकन बाराखडी पाठवून जाईल आणि ती कशी करायची ते पण मी सांगेल. तर चला मग सगळ्यात आधी A to Z फोनिक लर्न करायचे. काय करणार तुम्ही? एला आ म्हणजे एचा फोनिक काय निघतो? ॲ. ए ॲ. बी ब. बी ब. फॉन करा तुम्ही. सीला क आणि स लागतो. हे दोन फॉन केव्हा कसे यूज करायचे ते मी नंतर तुम्हाला सांगेल. सी कस. डी ड. डी ड. ई अ आणि ए. ईचे फॉन दोन आहेत, अ आणि ए. एफला फ. एफ फ. जी ग. जी ग. एच ह. एच ह. आय ई. जे ज. के क. एल ल. एम म. एन न. ओ पी प. क्यू आर एस टी ट. यूला यू वी डब्ल्यू वड. डब्ल्यूचे पण टू फॉन्ट्स येतात, व आणि ड. डब्ल्यू व ड. एक्सला स. अँड वायला य. झेड. तर हे सगळे फोनिक तुम्हाला राईट करायचे. तुम्हाला 8 दिवस हे असे फोनिक रोज 2 ते 3 वेळेस लिहावं लागतील, तेव्हा तुमचे फोनिक लर्न जातील. खूप इझी आहेत, लवकर लर्न जातील, बेसिक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जे कथेज्ञ फोनिक लर्न करता, जसं कला के, काला के, पहिली विलांटी के आहे, दुसरी विलांटी के डबल, पहिला उकार के, दुसरा उकार के डबल, तसं करायची गरज नाही. ते खूप मोठं असतं, ते तुम्हाला लेंदी जातं. मी त्याच्यात इझी ट्रिक सांगणार आहे. पहिले तुम्हाला पूर्ण असे कथेज्ञाचे जे फोनिक आहे ते पाठ करावं लागतील. ते कसे करावे लागतील? कचा की. आता एक लक्षात ठेवा, पूर्ण बाराखडीमध्ये लर्न करायमध्ये 2 बहिणी, भाऊ बहीण धरायचे आपल्याला. पहिलं काय? क हा भाऊ आहे आणि ही ख काय? बहीण आहे. तर बघा, हे क आणि ख 2 भाऊ बहिणी. आता आपल्याला जोड्या करायच्या, भाऊ बहीण. तर यांचे सरनेम सेम आले. मग आता क चा फक्त के आला, तर बहिणीचं लग्न होतं ना, म्हणजे सरनेम चेंज होतं. के एच. कळालं? सेम ॲज इट इज ग आणि ग जर घेतला आपण, ग आणि ग, हे पण दोघं भाऊ बहिणी. यांचं सरनेम काय? ग. बट बहिणीचं लग्न झाल्यानंतर सरनेम चेंज होतं ना, म्हणून त्याला काय ऍड झाला? एच. सरनेम चेंज झाल्यावर काय लागेल? फक्त एच लागेल. सेम ॲज इट इज. बघा, क के, खला के एच. तसंच ग जी, गला जी एच. बघा, फक्त सरनेम मध्ये बहिणीच्या याच्याला एच ऍड होतोय. सेम च चा सी एच. आता याच्यामध्ये पहिले च चा सी एच आहे. आता याच्या काय? डबल ए, सी डबल ए. झ जे एच. टी ठ टी एच. बघा, म्हणजे तुम्ही अशा प्रकारे जर केलं तर तुम्हाला लवकर समजेल. ड डी. ढ डी एच. न एन. त टी. थ टी एच. द डी. ध डी एच. न एन. प पी. फ पी एच अँड एफ. ब बी. भ बी एच. बघा, इथं पण त्याचा भाऊ बहीण. म एम. य वाय. र आर. ल एल. व वी. श एस एच. आता हा श आणि हा श हे दोघं जुळे भाऊ बहीण आहेत, म्हणून यांना एस एच लागतं. दोघं श हे जुळे भाऊ बहीण असल्यामुळे त्यांना एस एच लागतं. अँड एस स एस. ह एच. ळ एल. क्ष के एस एच. ज्ञ डी एन वाय.
श्र SHR, श्र SHR अँड त्र TR, त्र TR. ओके. आता पुढचे जे आहे ते तुम्हाला कसे हे एवढं तुम्ही लर्न करा. हे तुम्ही दररोज 5-5 वेळेस लिहत जा. एक रफ नोटबुक करा, त्याच्यामध्ये 5 वेळेस हे रोज लिहत जा आणि रोज तुम्ही फोन करत जा. फोन केल्यानंतर तुम्हाला मी पुढची वाराखडी सांगते की कशी पाठ न करता इझी ट्रिकमध्ये तुमची एकदम लवकर लक्षात राहील.